पृथ्वीराज स्लरी फिल्टरचा वापर कसा करायचा आणि नंतर तो कसा फ्लश करायचा ते पाहूया. सुरू करण्यापूर्वी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फिटिंग पूर्ण केल्याची खात्री करा. साधे पाईप जोडण्यासाठी आणि घट्ट फिटिंग करण्यासाठी प्रत्येक थ्रेडिंग आणि सोल्युशनवर टेफ्लॉन टेप लावा. पृथ्वीराज फिल्टरमध्ये अनेक प्रकारच्या स्लरी बनवता येतात. जीवामृत बनवण्यासाठी आपण शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांसारखे घटक वापरणार आहोत. साहित्याचे प्रमाण तुमच्या स्लरी फिल्टरच्या आकारावर अवलंबून असते. मोठ्या आकाराच्या युनिटमध्ये जास्तीत जास्त 35 किलो शेण वापरले जाऊ शकते, मध्यम आकाराच्या युनिटमध्ये जास्तीत जास्त 25 किलो शेण आणि सर्वात लहान युनिटमध्ये जास्तीत जास्त 15 किलो शेण. या प्रमाणापेक्षा जास्त असू नये. हे सर्व घटक पाण्यात मिसळा आणि ते पातळ करा. स्लरी जास्त घट्ट करू नका. आता रबर पाईपचा वापर करून वरच्या झाकणातून युनिटमध्ये पाणी भरण्यास सुरुवात करा. पुढील पारदर्शक पाईप युनिटमधील पाण्याची पातळी दर्शवितो. पुढील हिरव्या मार्किंगपर्यंत पाणी भरेपर्यंत थांबा. पाणी हिरव्या मार्किंगपर्यंत भरल्यानंतर आता पाण्यात मिसळलेले सर्व घटक एक एक करून युनिटमध्ये भरण्यास सुरुवात करा. त्यांच्या युनिटच्या आकारानुसार घटकांचे प्रमाण घ्या. सर्व घटक टाकल्यानंतर युनिट पूर्णपणे पाण्याने भरा. जीवामृत बनवण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. दिलेल्या ढवळणीचा वापर करून हे द्रावण दिवसातून 2दा ढवळून घ्या. स्वयंचलित ढवळण्यासाठी ब्लोअर आणि टायमरचा वापर केला जाऊ शकतो. हे एक ॲडिशनल ॲक्सेसरी आहे. 5व्या दिवशी आपण गाळलेले जीवामृत काढून टाकू. या दिवशी द्रावण अजिबात ढवळणार नाही याची काळजी घ्या. आम्ही हे फिल्टर केलेले द्रावण ठिबक सिंचनाद्वारे थेट संपूर्ण शेतात पाठवू शकतो. फिल्टर केलेले द्रव काढून टाकल्यानंतर युनिटमध्ये जाड स्लरी उरते. ते वापरण्यासाठी आम्हाला त्यात पाणी भरावे लागेल. आम्हाला तळाशी जोडलेले हे पाणी कनेक्शन वापरावे लागेल. हे करत असताना लेव्हल ट्यूबवरील अर्धा इंचाचा झडप बंद करा. पाणी भरल्यानंतर द्रावण आणखी 24 तास राहू द्या. 6व्या दिवशी फिल्टर केलेल्या जीवामृतची दुसरी बॅच काढा. यानंतर आता आपल्याला युनिट स्वच्छ करावे लागेल. साफसफाई कशी करायची ते पाहूया, म्हणजेच फ्लशिंग. फ्लशिंग प्रक्रिया 4 टप्प्यात केली जाते, म्हणजेच 4 पायऱ्यांमध्ये. दोन्ही फ्लश व्हॉल्व्ह उघडा आणि युनिट रिकामे करा. फ्लश व्हॉल्व्ह ओळखण्यासाठी लाल रंगाने चिन्हांकित केले आहेत. दोन्ही फ्लश व्हॉल्व्ह उघडे ठेवून आता वर जोडलेले प्रेशर वॉटर कनेक्शन सुरू करा. पाणी चालू करा आणि ते फक्त 30 सेकंद चालू ठेवा आणि नंतर बंद करा. दाबाचे पाणी युनिटमध्ये जाते, फिल्टर स्वच्छ करते आणि उघड्या फ्लश व्हॉल्व्हमधून बाहेर वाहत राहते. यावेळी पाणी प्रामुख्याने डाव्या बाजूच्या फ्लश व्हॉल्व्हमधून बाहेर येईल, ज्यावर 2 लाल स्टिकर्स आहेत. हे पाणी संपेपर्यंत थांबा. यानंतर पुन्हा पाणी चालू करा. अशा प्रकारे 30 सेकंदांच्या आत पाणी चालू आणि बंद केले पाहिजे. प्रत्येक वेळी फ्लशमधून बाहेर येणाऱ्या पाण्याचे निरीक्षण केले पाहिजे. फ्लशमधून बाहेर येणारे पाणी स्वच्छ होईपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा केली पाहिजे. आता तळाशी पाण्याचे कनेक्शन सुरू करा आणि पाण्याचा दाब सुमारे 6 ते 7 मिनिटे चालू ठेवा. मागील फ्लशमधून बाहेर येणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करा. एक लाल स्टिकर असलेल्या फ्लश व्हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पाणी चालू ठेवा. शेवटच्या पायरीत रबर पाईपमधील पाणी चालू करा आणि वरच्या झाकणातून पाईप फिरवून वरच्या भागात कचरा साफ करा. प्रत्येक वापरानंतर युनिट फ्लश करणे खूप महत्त्वाचे आहे. जर युनिट नियमितपणे फ्लश केले नाही किंवा ते चुकीच्या पद्धतीने केले गेले तर ते खराब होऊ शकते. जर युनिट कोणत्याही कारणास्तव वापरात नसेल तर युनिट पूर्णपणे फ्लश करणे आणि ते पूर्णपणे पाण्याने भरलेले ठेवणे महत्त्वाचे आहे.